संदीप कुमार अपार साहेब यांनी तिथे त्यांना प्लॉट विक्रीची परवानगी दिली। मग तसेच तिथून लगेच 4 महिन्यानंतर सावळी ग्रामपंचायत येथील सरपंच सचिव यांनी तिथे 2023च्या दुसऱ्या महिन्यामध्ये तिथे रस्ते संपूर्णपणे झाले आहेत असे प्रमाणपत्र देण्यात आले। मग तिथे जर का 4 महिन्याने जर का नवीन रस्ते झाले तर मग एसडी साहेबांना 4 महिने आधी त्यांना परमिशन कशी दिली? नमस्कार, मैं शैलेंद्र सिंह राठौड़ और आप देख रहे हैं उदय प्रभात लाइव। अमरावती जिले के सावली ग्राम पंचायत में 50 लाख का भ्रष्टाचार हो चुका है। जैसे कि इसके पहले भी हम बता चुके थे, इस भ्रष्टाचार के मामले की शुरुआत करने के पहले ही यहाँ की सरपंच के पति ने हमें धमकियां दे डाली थी। उसकी भी परवाह न करते हुए आज हम ये पहला भाग आपके सामने रख रहे हैं। इस पहले भाग में हम सबसे पहले इस पूरे प्रकरण को सामने वाले मुख्य जो शिकायतकर्ता थे उनको आपके सामने ला रहे हैं। आखिर में ये शिकायतकर्ता कौन है और इन्होंने इस पूरे भ्रष्टाचार का कैसे भांडाफोड़ किया, खुद आप उस शिकायतकर्ता की जुबानी सुन लीजिए। माझे नाव निलेश विश्वासराव आखरे, राहणार सावळी दातुरा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। मी गट ग्रामपंचायत सावळी दातुरा येथील रहिवासी आहे। इथं आपल्या गावामध्ये सरपंच आणि सचिव यांनी मिळून 50 लाख रुपयाचा घोळ केलेला आहे। या घोळामध्ये सविस्तर माहिती अशी की दिनांक 6/10/2022 ला शिवतीर्थ लेआउटमध्ये एसडी साहेबांनी परमिशन दिली की येथे तुम्ही प्लॉटची विक्री करू शकता। तर प्लॉटची विक्री तेव्हाच होऊ शकते की जेव्हा त्या लेआउटमध्ये रस्ते, नाल्या व इतर बांधकाम सर्व सुखसुविधा संपूर्णपणे तयार असतात। त्यानंतर एसडी साहेब त्यांना विक्री करण्याची परवानगी देतात। संदीप कुमार अपार साहेब यांनी तिथे त्यांना प्लॉट विक्रीची परवानगी दिली। मग तसेच तिथून लगेच 4 महिन्यानंतर सावळी ग्रामपंचायत येथील सरपंच सचिव यांनी तिथे 2023च्या दुसऱ्या महिन्यामध्ये तिथे रस्ते संपूर्णपणे झाले आहेत असे प्रमाणपत्र देण्यात आले। मग तिथे जर का 4 महिन्याने जर का नवीन रस्ते झाले तर मग एसडी साहेबांना 4 महिने आधी त्यांना परमिशन कशी दिली की यांची विक्री करा? याचा अर्थ असा की तिथे फक्त लोकेशन दाखवण्यात आलं आणि शासनाचा 50 लाख रुपयाचा निधी यांचा फक्त लोकेशन दाखवून निधीचा अपहार करण्यात आला। यामध्ये सर्वस्व दोषी आहे सरपंच आणि सचिव। कारण की जसं मी माहिती चौकशी विचारती असता BNC मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला यांनी ठराव दिला। मग मी आणखीन थोडी खगोल चौकशी केली। त्या चौकशीमध्ये असं आढळलं की ज्यावेळेस यांनी ठराव दिला त्यावेळेस मतदार पदवीधर मतदारसंघाचा आचारसंहिता सुरू होती आणि अशा आचारसंहितेमध्ये कोणत्याच प्रकारचा ठराव देता येत नाही असे सचिव साहेबांनी आणि सरपंचाने सुद्धा मला सांगितले। त्यानंतर मी त्यांनी चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये असे आढळून आले की ज्यावेळेस यांची मतदार पदवीधर आचारसंघाची जी आचारसंहिता असते त्या आचारसंहितेच्या आधी यांनी एक ठराव घेतला आणि त्या प्रोसिडिंगच्या ठरावामध्ये असं नमूद केलं की आजच्या नंतर उद्यापासून आचारसंहिता लागणार आहे, तर आपण कसल्याच प्रकारची कोणाला ठराव देऊ शकत नाही। नंतर तिथून 10 दिवस 15 दिवस लोटले आणि त्या ठरावाचा नियम होता 6.7, इथे ठराव क्लोज झाला। नंतर काही दिवसानं 15 दिवसानं 20 दिवसानं तोच ठराव 7.6 म्हणून नमूद केला आणि त्या ठरावामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की इथे नवीन रोड झालेला आहे आणि इथे यांना नवीन रोड करण्याची परवानगी देण्यात येत आहे। मग मधातले 7 ते 8 मुद्दे हे गहाळ आहे। हा सर्व घोळ हा आमच्या सावळी दातुरा ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी पूर्ण मिळून केलेला घोळ आहे। मग नंतर मी यांची जिल्हा परिषद CO कडे चौकशीची मागणी केली, तिथे यांची कंप्लेंट केली। मग कंप्लेंट केल्यानंतर यांची दोघांची CO साहेबांनी चौकशी दिली। त्या चौकशीमध्ये ईश्वरदास सातंगे साहेब यांनी चौकशी घेतली। त्या चौकशीमध्ये मी, त्यानंतर सरपंच, सचिव असे आम्ही सर्व उपस्थित होतो आणि त्या चौकशीमधला अहवाल त्यांनी मला दिला। त्यामध्ये सरपंच आणि सचिव यांना त्यांनी दोषी ठरवलेला आहे। सरपंच आणि सचिव, सरपंचांनी म्हटलेलं आहे की आम्हाला काम करायचे होते म्हणून आम्ही काम टाकले। परंतु महत्त्वाचा विषय असा की जेथे सरकारी लेआउटमध्ये काम न करता तुम्ही खाजगी लेआउटमध्ये काम करू शकत नाही, हा सरकारचा नियम आहे। यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि आपलं घर चालवण्यासाठी सरकारचा पैसा उकळला आणि स्वतः तिथले सरकारचे 50 लाख रुपये यांनी गमन केले। नंतर सचिव साहेबांनी असं बयान दिलं की माझी चूक झाली आहे, माझी चूक झाली, मला एक वेळा माफ करण्यात यावं।
आणि जे झालं माझ्या नजर चुकीनं हा घोळ झालेला आहे. तर साहेब यांचा जर का नजर चुकीनं घोळ झालेला आहे तर मग असे तर खूप सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत. मग नजर चुकीनं जर का घोळ झाला तर आपण सुद्धा यांच्याजवळून यांची जे प्रॉपर्टी आहे हे विकून नजर चुकीनं करून तो पैसा आपण सरकारच्या खात्यामध्ये जमा करू. ते सुद्धा आपण नजर चुकीनंच करू. सरपंचांनी जे केलं आहे, सरपंचाची जे इस्टेट आहे ते सुद्धा विकू आपण, शासनाच्या नियमानं विकू, ते सुद्धा विकू आणि सरकारच्या खात्यामध्ये ते 50 लाख रुपये जमा करू. हा सुद्धा सर्व नजर चुकीचाच खेळ आहे. सरपंचांनी जे केलं आहे, सरपंचाची जे इस्टेट आहे ते सुद्धा विकू आपण, शासनाच्या नियमानं विकू, ते सुद्धा विकू आणि सरकारच्या खात्यामध्ये ते 50 लाख रुपये जमा करू. हा सुद्धा सर्व नजर चुकीचाच खेळ आहे. कारण की साहेबांना याआधी 2 प्रकरणामध्ये सरपंच, सचिव यांना दोषी ठरवलं आहे आणि तशा त्या दोन्ही प्रकरणाचा अहवाल सुद्धा माझ्याजवळ आहे. तो जैसे कि आपने देखा, आज 50 लाख के भ्रष्टाचार को इस शिकायतकर्ता ने सबके सामने ला लिया. इस भ्रष्टाचार में कौन कौन शामिल नहीं था? 50 लाख के भ्रष्टाचार में तत्कालीन विधायक, तत्कालीन एसडीओ, इस वक्त कार्यरत यहाँ के पीडब्ल्यूडी के अधिकारी, सबका शुमार है. सबने अपने अपने लालच के लिए, अपने अपने फायदे के लिए बिल्कुल नियम बाह्य काम करके पटक दिए. यहां पर आचार संहिता लगने जाने के बावजूद ये प्रस्ताव कैसे पास हुआ? जैसे कि हमारे सरपंच साहब के पति ने कहा दिया था कि उनकी पत्नी बिल्कुल निर्दोष है, तो यहां पर सचिव साहब ने तो कबूल कर लिया था कि उनकी नजर चुकी से ये सब गलती हो चुकी है. तो यहां पर सरपंच साहिबा के सिर्फ कठपुतली के लिए बैठी हुई थी, बिल्कुल कठपुतली बैठी हुई थी, क्योंकि जिस तरीके के ग्रामवासियों ने आरोप लगाया है यहां पे सरपंच तो काम ही नहीं कर रही है. सरपंच का पूरा काम सरपंच के पति अमोल बोरेकर इन्होंने संभाल रखा है. पूरी प्लानिंग अमोल बोरेकर इनकी थी. अब यह कहने में कोई हमें हर्ज नहीं है, क्योंकि यहां पर मीटिंग से लेकर हर मुलाकात से लेकर हर चीज में अमोल बोरेकर ही सामने आ रहे हैं. हमने पहले भी कहा था कि यह भ्रष्टाचार के आरोप है जिसके भी तहकीकात चल रही है, लेकिन सबसे पहले ये जो मामला पंचायत समिति में आया था इसमें खुलकर यह पूरी बात साफ हो गई थी कि इसमें सचिव और सरपंच का ही हाथ है. किसी भी ग्राम पंचायत में अगर घोटाला होता है तो 2 ही लोग जिम्मेदार होते हैं, एक सचिव और एक सरपंच. तो किस मुंह से अमोल बोरेकर कह रहे हैं कि इनके पत्नी का इसमें कोई हाथ ही नहीं है? इनके पत्नी के रहते ही यहां पर इतना बड़ा भ्रष्टाचार हुआ, इनके पत्नी के रहते ही इस ग्राम पंचायत में प्रस्ताव पास हुआ और इनके पत्नी के रहते ही ये सब चीजें आज सामने आ रही है. तो ये तो था हमारा पहला भाग, जिसमें हमने शिकायतकर्ता ने जो जानकारी दी वो आपके सामने रखी. अगले भाग में हम आपको यह बताएंगे कि इस पूरे भ्रष्टाचार को सामने वाले इसी शिकायतकर्ता पर यहां के सरपंच, इनके पति व इनके रिश्तेदारों ने किस तरीके से साजिशतन इन्हें कहीं पर बुलाकर इन पर हमला किया. आखिर में वो मामला क्या था? एक भ्रष्टाचार को सामने वाले शिकायतकर्ता के साथ में मारपीट की गई. मारपीट किसने की? सरपंच के पति अमोल बोरेकर, इनके ही घर वालों ने. तो आखिर में वो आरोपी कौन कौन थे, ये मारपीट की साजिश कैसे रची गई, ये पूरी जानकारी हम आपको इसी के दूसरे भाग में कल इसी वक्त आपके सामने प्रस्तुत करेंगे. तो इसी तरह की खबरों के साथ में हम आपसे आगे भी मिलते रहेंगे. तब तक लिए इजाजत दीजिए. नमस्कार.